नमस्कार मंडळी, तुम्ही कधी बनवलात का रंगबिरंगी इथे पापड दिसतायत ते कशी बनवलात ते तुम्हाला माहिती आहे का? फक्त 2 वाटी साबुदाणापासून कसा बनवायचा ते पाहूयात. अशी ही साबुदाणा पापड कशी बनवायची संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कधी बनवला नसाल तर नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूपच आवडेल. तर इथे आपण 2 वाटी साबुदाणा आपण मिक्सर करून घेतलेला आहे. न भिजवायचा झंझट ना भिजवून ठेवायचं झंझट, अगदी झटपट बनणारी ही पापड आहे. तर इथे आपण 2 वाटी साबुदाणा मिक्सर करून घेतलेला आहे. डायरेक्ट मिक्सर करून घेतलेला आहे, न भाजता न काहीही करता. तर इथे आपण मिक्सर करून पाण्यामध्ये एक घोळ बनवून घ्यायचं आहे आणि इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. 1 ग्लास पाणी इथे आपण गरम करायला ठेवलं, त्यामध्ये पापड खार आणि मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता पापड खार आणि मीठ यामध्ये घातल्यानंतर जे आपण पाणी केलं आहे, जे घोळ बनवून घेतला आहे साबुदाण्याच्या ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी ठेवायचं नाही. पाणी ते आपण 1च ग्लास ठेवून घेतलेला आहे आणि जे घोळ बनवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये किती पाणी लागतं, किती आपल्याला पाणी सामावतं तेवढं आपण त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे सगळं पातेल्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून राहायचं आहे. जोवर आपला एकदम पाण्यासारखी नाही होत तोवर आपण याला शिजवत राहायचे. त्यानंतर आपण यामध्ये घालूया 2 चम्मच चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स यामध्ये 2 चम्मच घालून घ्यायचं आणि मस्त परतून घ्यायचं आहे. यामध्ये आपण मीठ आणि पापड खार एवढं घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण चिली फ्लेक्स घालून घेतलं. आता मस्त शिजवून घ्यायचं. इथे पाहू शकता एकदम नॉनस्टिक अशी व्हायला पाहिजे. तर इथे आपण दोन्ही पातेल्यामध्ये काढून घेऊया. त्यामध्ये आपण कलर करून घेतोय. मिश्रणला आपण 10 मिनिट शिजवलेली आहे फक्त. मस्त तयार होते. तर इथे पाहू शकता दोन्ही पातेल्यामध्ये आपण वेगवेगळा घेतलेला आहे. आता आपण तिन्हीमध्ये वेगवेगळा कलर घालून घालून घेणार आहोत. तर इथे मी ऑरेंज घेते आणि या साईडला रेड कलर. दोन्ही साईडला आपण वेगवेगळा कलर घालून घ्यायचा आहे. मस्त परतून घ्यायचं आणि एक ग्रीन कलर करून घेणार आहोत. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि तुम्हीही बनवता का साबुदाण्याची पापड कशी बनवता नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तर मंडळी तुम्ही असे व्हाईटही ठेवू शकता किंवा इथे मी ग्रीन कलर घालून घेतलेला आहे. एकदम ग्रीन करून घेते. तर इथे मंडळी आपण इथे ग्रीन कलर थोडंसं फिकट वाटतंय म्हणून आणखीन थोडंसं घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि मस्त पापड घालून घ्यायची. 2 दिवस सुकवायचे. पापड तयार होतील आपले. वर्षभर अजिबात काहीही होणार नाहीत आणि झटपट अगदी 10 ते 15 मिनिटात आपण ही पापड बनवू शकाल. तर तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय तेही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मंडळी तुम्हीही नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूपच आवडेल. याचे आपण 2 वाटीपासून आपण 100 पेक्षा जास्त पापड इथे बनवून घेतलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता मंडळी. तुम्हीही नक्की ट्राय करा. जाता जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.